आणि आपला सातारा संपल्यानंतर आपल्याला त्याचं देणं घेणंही नाही असं म्हणू शकत नाही. आपला सातारा आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे. पण या भागात काम करताना मी गेले 3-4 वर्ष रिटायर झाल्यापासून पाहतो, ग्रामपंचायतीचे, नगरपालिकेचे आता जे लोक काम करता तुम्ही, करत नाही असं नाही. करत नसता तर परिस्थिती वेगळी दिसली असते, पण तुम्ही करता. प्रश्न समन्वयाचा आहे. ताईंनी जो मांडला की तुम्ही ज्या भागात काम करता, ज्या एरियात काम करता, तिथं आम्हाला काहीच माहीत नसतं तुम्ही काय काम करून जाता ते. पण तुम्ही असं एक पद्धत करा की त्या कॉलनीमध्ये जे काम केलं एखादं, तर ह्या कॉलनीतलं हे काम आज केलेलं आहे. कुणालाही 2 माणसाला बोलला, सांगितलं, जाता जाता केलं तरी ते काम झालेलं कळेल, कॉलनीचा गैरसमज दूर होईल आणि तुमच्याही यंत्रणेला तुमचं काम चालू आहे हे कळून जाईल. आमचाही कॉलनीत आता सगळ्यांचा प्रश्न आहे की आम्ही नव्यानं हे सगळं अनुभवतोय. आत्तापर्यंत आमच्या सगळ्या सोसायटीचे मेंबर, सगळ्या सोसायट्या स्वतःच्या खर्चानं स्वच्छ करणारे आहेत. कोणीही नगरपालिकेकडे वाट पाहून आम्ही आत्तापर्यंत अस्वच्छ होतो असा भाग नाही. आम्हालाही स्वच्छतेची सवय आहे. पण आता आपण समन्वयातून स्वच्छ करू. श्रम तुमचं, आयडिया आमच्या, विचार आमचे, कष्ट तुमचं, किंवा कमी कष्टात कसं होईल, झालं ते प्रभावी कसं होईल, याच्यासाठी मला 1-2 उपाय असे वाटतात तुमच्या मॅनेजमेंटसाठी की आमचे एकूण भाग किती आहे, तुमची मॅन पॉवर किती आहे आणि एका भागातलं काम केल्यानंतर आम्ही पुन्हा त्या भागात कधी जाऊ. सोमवारी स्वच्छता केलेल्या भागामध्ये पुन्हा आम्ही बुधवारी जाऊ, शुक्रवारी जाऊ, शनिवार रविवार तुमची सुट्टी आहे, कधी जाऊ ही जर आम्हाला आयडिया असेल तर कदाचित आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवू की आज आपल्या पेठेत येणारी माणसं, आपल्या भागात येणारी माणसं आली का नाही आली तर का नाही आली, मग कुणाला फोन करायचा, मग बाईंना करायचा का यंत्रणेला करायचा, हा प्रश्न आमचा राहील. त्यामुळे तुम्ही जे काम करता ते आमच्या लोकांना कळू द्या. आमच्या इच्छा, अपेक्षा, आमची तुमच्याकडून काय इच्छा आहे ती जाणून घेऊन करा, ते काम योग्य होईल. एकाच घराचं स्वच्छ केलं, रस्त्याने स्वच्छ केलं, थोडं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही 3 महिला सफाईला येता, एकीच्या हातात झाडू टोपली असते, दोघीचे फोन चालू असतात मोबाईलला आणि तुम्ही रस्त्याने चालत असता. प्रश्न आम्हाला पडतो तुम्ही झाडता कसे. आम्हाला प्रश्न पडतो तुमचे फोन चालू असतात, एक हात फोन असतो, एका हातात चालून असं जर तुम्ही चालला तर तुम्ही झाडता कसं. आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही काम कर, फोनवर बोलू नका असं म्हणणार नाही, निश्चित बोला, पण आपलं काम करताना असताना कामच होऊ द्या ना. जर तुम्ही असं केलेलं आम्हाला सांगितलं तर आम्हाला त्याची आयडिया मिळेल, ते स्वच्छ होईल, आमची तुम्हाला मदत मिळेल. आणि बाई आपण 2-3 गोष्टी मला असं वाटतं कराव्यात की आपण आपल्या कॉलनीला नावं देऊ आणि मग कळेल की आज 3 कॉलनी कुठल्या, उद्या 3 कॉलनी कुठल्या, आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे, काय स्वच्छता पाहिजे किंवा भागातल्या लोकांनी कसं राहावं, आम्ही कचरा कुठे टाकावा, आम्ही पाणी कुठे टाकावं, कुणाच्या दारात टाकावं का टाकू नये, हे जे आम्हाला माहीत असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. इनडायरेक्ट ते काम चांगलं होईल अशा प्रकारचं. आपण सगळेच नवीन आहोत, आम्ही नगरपालिकेत नवीन आहोत, आमचे मेहरबान तुम्ही नवीन आहात. आपण प्रस्थापित कुणीही नाही, आपल्याला कुणाचाही मोठा वारसा नाही. स्वकष्टावर बांधलेली घरं सुंदर स्वच्छ असावी, तो परिसर स्वच्छ असावा. बहुतांशी आम्ही सगळे रिटायर आहोत, आम्ही भागात फिरत असतो, तेही वातावरण चांगलं जावं एवढी माफक इच्छा. पहिलीच मीटिंग, सगळंच आज होईल असं गृहीत धरत नाही, पण आज सुरुवात केली आणि जर सातत्य ठेवलं तर कदाचित स्वाभिमानानं पुढच्या वर्षी 31 डिसेंबरला आम्ही सांगू की साताऱ्यात सगळ्यात सुंदर भाग आमचा आहे. साताऱ्यात जास्तीत जास्त झाडं आम्ही लावली, आम्ही जगवली, कारण आमच्या प्रत्येक घरासमोरच्याला सांगा हे तुम्ही जगवा म्हणून. काय फरक पडत नाही, एक बादलीभर पाणी घालाय आम्हाला काहीच वाटणार नाही. आम्हालाही कुणीतरी सांगायची गरज आहे, ते होऊन जाईल. सगळ्यात जास्त झाडं आपल्या भागात दिसतील, सगळ्यात स्वच्छ आपला भाग दिसेल, सगळ्यात चांगली डिसिप्लिन दिसेल, सगळ्या भागाला नावं दिसतील आणि तिथं आमच्या मेहरबानांची नावं असतील.
ही आमची अपेक्षा आहे. आपण वाईट मानून घेऊ नका. आपल्याला कदाचित मला काल परवाच आमचा घंटा गाडीवाला म्हणला की मला निकम नावाचा फोन आला, हेच केला होता फोन. म्हणजे तू त्यांना ओळखत नाही, ते मेहरबान आहेत. परवा फोन केला होता, ते मेहरबान आहेत. आता ते नक्की फोन करतील. त्यामुळं असा विचार सांगायचा नाही की त्यांचा फोन आला, त्यांनी आला असेल ते काम झालं पाहिजे. अशा प्रकारची प्रवृत्ती आमच्या सगळ्यांच्यात राहील. त्यामुळं अतिशय सुरुवात झाली. फक्त आपण मीटिंग पुन्हा पुन्हा घेत राहू, सूचना पुन्हा पुन्हा येतील आणि त्या झाल्या का त्याचा पाठपुरावाही करू, एवढी माफक आणि आपल्या स्वच्छ कॉलनीसाठीची इच्छा. नमस्कार. गणेश नगर मध्ये आता गटरचं काम झालंय, पण ते चेंबरचं काम अर्धवट राहिले. आता काय झाले होते का, चेंबर एवढे डेंजर आहेत. तुम्ही समोर गेला तर त्या घरात एवढं लहान मुले आहेत आणि गटर पूर्णपणे उघडे. आणि ह्या बाजूचं गटरचं काम झालं नाही, होणार आहे. काम आलंय, तिथे सगळं साहित्य आलंय. पण आता काय झालं, रस्त्याचं काम चालल्यामुळे तिने जी खडी आहे ती सगळी गटरमध्ये गेली. आता नगरपालिकेच्या आपल्याकडे महाराष्ट्र वर्षात एकदाच आधीच येते. आता 3-4 वर्ष बघतोय गटर काढायला एकदाच येते, वर्षात एकदाच. त्यावेळेला त्यांना काढायला इथं खडी तिची रस्त्याची आत पडली, आम्ही काय काढणार नाही. तुम्ही रस्त्यावाल्यांना सांगा की ते तुम्ही करा, असं सांगितलं जातं. आणि रस्ता स्वच्छ करणार, साफ करणार प्रत्येकाने आपापल्या घरासोबत काढलेलंच असतं. क्वचित कुठं तर राहिलेलं असतं. ते काय करतात नगरपालिकेचे कर्मचारी, टोटल येतात गटरात टपकून पुढे जातात. त्याची तर पाठी असते, त्याच्यात भरायसाठीच असते, पण त्याच्यात ते कधीही भरत नाही. नुसतं गटरात टपकून घेतात. ते काय आता फक्त गटर सांगायचं, पाण्याचं पण समस्या. आणि आता आमच्याकडे पाण्याची खूप समस्या आहे. जवळजवळ 15 दिवस झाले पाणी येतंय, पण त्याला अजिबात प्रेशर नाही. वरच्या टाक्यात पाणी चढत नाही. आता 3-4 वर्ष झालं आम्हाला, म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्या गणेश नगरला पाणी चांगलं येत होतं. पण आता 15 दिवसापासून पाणी अजिबात त्याला चढत नाही, कुणाच्या टाक्या भरत नाही. नक्की काय प्रॉब्लेम झालाय तो आम्हाला बी कळणार. कारण स्वतंत्र लाईन टाकलेली आहे, पण त्या लाईनला कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्याला तो पण सॉल्व्ह व्हावा. बरं का, आता आपण जी मीटिंग लावली त्याच्या अनुषंगानं आपण एक म्हणजे विषय असा आहे की नवनिर्वाचित दोन्ही नगरसेवक फिरोजभाई पूनम निकम आणि यातूनच मला सरांनी सांगितलं की संवाद मीटिंग घ्यायची होती आपल्याला आणि त्या पद्धतीने मीटिंग चालली. फक्त आपल्याला जे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, मग घंटागाडी असेल किंवा साफसफाईचे कर्मचारी, महिला वर्ग आहे, परत पुरुष वर्ग आहे, आणि साहेबांनी सांगितलं की आपल्याकडं नगरपालिकेकडे कोणत्या सुविधा आहेत, म्हणजे आधुनिक कोणती वाहतूक संघटना आहे त्यांची, बाबा कचरा गाडी किंवा डंपर, JCB सरांनी सांगितलं. पण मला एवढंच म्हणायचं की आज पहिली जी मीटिंग आहे यशस्वीरित्या पार पडली, पण यातून एक हेतू असा साध्य झाला पाहिजे की कर्मचारी आणि कॉलनीतील सर्व रहिवासी आणि दोन्ही नगरसेवक यांच्यामध्ये एकोप्यानं प्रत्येक गोष्टीचा निर्णय लागला पाहिजे, की जेणेकरून बाबा आता लोकांच्या समस्या आहेत की नाला साफ होत नाही, रस्त्याची थोडी अवस्था होते. आता काहींनी मुद्दा मांडला की त्याला दिवस ठरवून दिला पाहिजे. आता गिरवेताई म्हणलं की त्याला एक दिवस ठरवून द्या. तर प्रत्येक सोसायटीतल्या चेअरमन असो किंवा तिथील एक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यापर्यंत कर्मचाऱ्यांनी बाबा आपण केलेल्या कामाची पोचपावती तिथं दिली तर ती पोचपावती इथपर्यंत येणार आहे आणि लोकांना पण कळणार की नाही बाबा इथं काम झालं. आता तुमच्या लोकांची जाण्याची वेळ आणि लोकांनी पाहण्याची, म्हणजे काही काहींचं आता म्हणणं पण येतं की आम्ही तुम्हाला पाहिलं नाही, कुठल्या पद्धतीनं पाहिलं. 100% लोकांच्या काहीतरी सूचना पण असणार आहे, तर लोक काहीतरी सांगणार आहेत की तुम्ही कुठल्या पद्धतीनं काम केलं, कुठल्या पद्धतीनं केलं नाही. तर तुमच्याकडून अपेक्षा हीच असणार आहे की तुम्ही लोकांच्या बरोबर एकनिष्ठ राहिला आणि लोकांनी सांगितलेल्या कामं पूर्ण केली तर 100% की या होणाऱ्या मिटिंगा व्यवस्थितरित्या सत्कारी लागतील. म्हणजे इथून पुढच्या पण मिटिंगा होतील त्या पण अशाच पद्धतीनं प्रभागामध्ये घेतल्या जातील की नाही बाबा लोकांनी येणं, सोसायटीच्या कर्मचारी, सोसायटीतले जे चेअरमन वगैरे असतील ते येऊन कर्मचारी यांच्यामध्ये कसं तरी सांगड घालून काम व्यवस्थित करणं हा उद्दिष्ट या मिटिंगचा आहे. पाण्याबाबत आहे ना,
काय ते म्हणलं पाण्याचा विषय तुमचा पाण्यात जसं आता आरोग्याची मिटिंग लावली तसं पाण्याची मिटिंग 2 दिवसानं सगळीकडे रविवारी लावतो. रविवारी पाण्याची मिटिंग लावतो. पाण्याची खूप समस्या मोठा आहे. तसा कचऱ्याचा समस्या आहे आणि स्वच्छता समस्या आहे. तसाच पाण्याचा जिवलग प्रश्न आहे. म्हणजे सगळ्या कचऱ्यापेक्षा पाण्याचा जिवलग प्रश्न आहे. पाण्याचा विषय रविवारी आपण मिटिंग लावू. तेव्हा पाण्याचा विषय आता तुम्ही सांगताय ते मी लिहून घेतोय, ते मला बी कळतंय आणि हे सगळं तुम्ही सांगताय ती जबाबदारी माझी आहे. तिथून पुढं पूनमताईची माझी जबाबदारी. तुम्ही मला कळवायचं, माझ्या ऑफिसला कळवायचं. मी एक 2-4 दिवसात काय करतोय आपण डिजिटल वॉर्ड महाराष्ट्रातला पहिला महाराष्ट्रातला डिजिटल वॉर्ड करणार आहे. तुमच्या घरात बसून तुम्ही नुसतं मेसेज केला तर मला कळणार, नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कळणार आणि नगरपालिकेच्या मेलवर मेल जाणार. ह्या कॉलनीत अशा अडचणी सांगा. त्याच्यामध्ये तुम्ही घरात बसून तुम्ही व्हिडिओ बनवा, ऑडिओ असू द्या, तुमचा फोटो असू द्या, व्हिडिओ जी काय अडचण आहे सेक्शन वाईज तुम्ही सेंड करा. तर त्याचा तुम्हाला एक वैयक्तिक ट्रॅक आयडी एक मिळेल. तुम्हाला प्रत्येकाला ट्रॅक आयडी मिळाला, तुम्ही तुमची अडचण जी तुम्ही मांडली ती कशी झाली, पूर्ण झाली, पार्शली पूर्ण झाली का कम्प्लिटली डिस्पोज केली आहे, हे तुम्हालाच नाही त्यांची अडचण त्यांना कळेल. त्यांची अडचण जाहीरपणे आपण पोर्टलच तयार केलेलं आहे. लवकरच पोर्टल नवीन तयार केलंय. त्या पोर्टलवर तुम्ही मेसेज केला, तुम्ही त्या पोर्टलवर व्हिडिओ टाकला. मी इथं स्क्रीन लावणार आहे, ऑफिसमध्ये स्क्रीन लावणार आहे. त्या व्हिडिओ तर समजा मला आता गणेशनगरमधनं मेसेज आला, ते मेसेज काय आला ते इथं व्हिडिओ दिसणार. इथं बसलेले ऑफिसवाले बघणार, त्याला नोंद करणार, नगरपालिकेत सांगणार आणि नगरपालिकेचे महत्वाचे साहेब लोक आहेत त्यांना त्यांच्याही पोर्टलवर त्यांना या व्हॉट्सअपला त्यांना जाणार. त्या कॉलनीतनं अशी अडचणी सातारा तालुक्यातला, सातारा जिल्ह्यातला पहिला डिजिटल प्रोजेक्ट आपण करतोय. हे का करतोय? लोकांना, नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजे. आपण 80% पैसे भरतो. तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमचा प्रतिनिधी म्हणून ह्या विलासपूर गोळीबारचं कुठलंही काम म्हणजे तुम्ही कसं म्हणलं ना आता स्वच्छ होत नाही, माझी जबाबदारी. इथून पुढं मला बिंदास्त, मी फोन नाही उचलला मी परत करतो, पण माझे कळकळीचे सगळ्यांना हात जोडून विनंती, फोन उचलला नाही तर गैरसमज करू नका. आता मी तुमच्याशी बोलतोय आणि मला फोन आला तर मी ते फोन उचलू शकत नाही. हे सगळ्यांना समजून घ्या. समजा मी बाबांच्या बरोबर बोलत असेल, कुठेतरी अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलत असेल, पण मी शक्यतो दुसरा फोन परत करतो. नाही केला, फोनवर फोन 40-50 फोन आले तर तो खालचा फोन, शेवटचा पहिला आलेला फोन तो परत बघितला जात नाही. त्याबद्दल त्या गोष्टीला मला क्षमा करा. पण मला तुम्ही वारंवार करा. ऑफिसचा नंबर आहे, ऑफिस ठेवलंय सगळं. बाकीच्या कुठल्या प्रभागात ऑफिस नसतं, काय नसतं, नगरसेवक फोनवर बोलतात. मी एवढी सुविधा देतोय का देतोय की तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिला. आपल्याला चांगलं काम करायचंय. कॉलनी वाईज तक्रार सांगा आणि 2 ते 3 दिवसात आपण करणार. या आठवड्यात डिजिटल केल्यानंतर सगळ्यांना अडचण होईल. म्हणजे कुठलंही काम ठेवणार नाही. साहेब तुम्ही पहिली गोष्ट आता जसं मगाशी आपण ठरलं कॉलनी वाईज स्वच्छ करायचं. मुकदम साहेब, सगळ्या माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणी सगळ्या या सगळ्या बघा, त्यांना आता 4-4 महिने पगार नाही. शपथ सांगतो. त्या का झाडू मारतात? त्यांना काय हाऊस नाही म्हणून झाडू मारत नाही. साहेब तुमची जबाबदारी. इथून पुढं त्यांचा महिना टू महिना पगार नाही झाला तर मी आता नगरसेवक झालोय. पहिला नगरसेवक नव्हतो, समाजसेवक होतो, समाजसेवक बी आहे, पण मी सहन करून घेणार नाही. महिलांचे पगार व्हायला पाहिजे. त्यांची कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काही मला घेणं नाही. माझी कॉन्ट्रॅक्टरच्या बरोबर दुश्मन नाही. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे दुसऱ्या विभागात, पण मला कुणाचं वाईट बोलत नाही. पण ज्या कष्ट करतात, त्या झाडू मारतात, तुम्ही 4-4 महिने 3-3 महिने त्यांना पगार नाही दिला तर त्यांना काय करायचो? घरी खायचं काय झालं? त्यांना काय हाऊस आहे म्हणून झाडू मारतात? सकाळी 6ला उठायचं, 12पर्यंत काम करायचं, परत 5ला चालू करायचं, 7 वाजेपर्यंत काम करायचं. ते बी माणसं आहेत आणि तुमचं बी, कर्मचाऱ्यांचं बी. मी तुमची बाजू घेतला असं नाही. तुम्ही बी तुमच्या पद्धतीने काम करा. तुम्ही किती वेळा बसा, आता तुम्ही ठरवा. फॉरेस्ट कॉलनी, तलाठी कॉलनी घेतली, तलाठी कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी सगळीजण एकत्र मिळून स्वच्छ केली, तो विषय संपतो 1 दिवस. आता गणेशनगर 4 जण, तिकडे 4 जण, किती दिवसात संपल? साधारणतः 15 दिवसात अख्ख्या सगळ्या विलासपूर गोळीबारचा विषय संपल. गोळीबारला तर अजिबात तुम्ही स्वच्छता करत नाही. तुम्ही पायरी पार्कला जावा, वर जावा, रस्त्यावर झुडू, रस्त्यावर घाण, गटर साफ नाही, ही परिस्थिती आहे.
असलं चालणार नाही. पहिलं खपत होतं, तुम्ही प्रशासक होता, आता माझी जबाबदारी आहे. मला सगळ्या नागरिकांना विनंती करायची, तुमच्या सगळ्या अडीअडचणींना मला फोन करा, ऑफिसला फोन करा, पूनमताईला फोन करा. ही तुमची जबाबदारी माझी आहे. आता तुम्ही का बोलवलं ही तुम्हाला सगळ्याला माहित असतं. लोकांचा रोष काय, इतक्या वर्ष तुम्हाला माहित नव्हतं, लोक काय म्हणत नाहीत. आम्ही 80% पैसे भरतो. साहेब तुम्ही नगरपालिकेत सांगा, मी पत्र देणारच आहे. आमची लोक 80% पैसे भरतात. सातारा शहरातले 40% पैसे भरतात. तरी मला एकच घंटा गाडी, माझी घंटा गाडी चालू होती. माझी 75,000 रुपये महिन्याला खर्च होतो. ते माझ्याकडं आम्ही सगळं आमच्या पदरचे पैसे खर्च करत होतो. करणार आम्ही, त्यात बी मी थांबणार नाही. पण तुमची जबाबदारी आहे का नाही, तुम्ही मला एकच घंटा गाडी देताय. अख्ख्या विलासपूरला 1 घंटा गाडी आहे, आपल्या 2 आहेत. खरं आहे का साहेब? ही बरोबर नाही ना. ही पद्धत नाही कामाची. नगरपालिकेची ही पद्धत नाही. 80% पैसे आमच्याकडे गोळा करताय आणि 40% पैसे 4-4 घंटा गाडी होती. तुम्ही घंटा गाडी मला 2 वाढवून द्या. कर्मचारी मला 12-13 महिला साफसफाईला द्या. तुमच्या आरोग्याच्या अधिकाऱ्याला, सीओ साहेबांना, अध्यक्षांना मी सांगतो, ते करून घ्यायची जबाबदारी आमची. आता आम्ही शेड्यूल बसवतो कॉलनी वाईज. आणि तुम्ही जसं म्हणला, मला चांगली सूचना दिली काका, तुमच्या प्रत्येक कॉलनीचा बाहेर बोर्ड लावला जाईल. मी माझ्या स्वतःच्या खर्चानं या 2-4 दिवसात एकदम आपल्या कुठल्या ॲक्रेलिक मध्ये केलंय. म्हणजे ही कॉलनी ओळखली जाईल की बाबा मी आता दत्तनगर मध्ये चाललोय. तर दत्तनगर, बाकीच्या सगळ्या सोसायटी, सगळ्यांना कॉलनी आता इथं बोर्ड लागणार. गणेश नगर इथं, दिशा गणेश नगर इथं आहे, कोयना सोसायटी इथं आहे. अलीकडं सगळीकडे बोर्ड लावणार आहे. आणि जे मेन रोड आहेत तिथं मी कमानी करणार आहेत. कशा करायच्या, काय करायच्या, नगरपालिकेच्या फंडातनं नाही करणार. आम्ही माझ्या फंडातनं, पूनमताईच्यातनं, कसं आपण काय माहिती का, प्रत्येकाला आपापल्या कॉलनीचा अभिमान असतो. आपापल्या कॉलनीतलं सगळ्यांना एक, तुम्ही थोड्या दिवसात, आज स्वतः महाराज सकाळी मी नाश्ता करायचं, महाराजांच्यावर चहा पेत होतो सकाळी 7 वाजता. महाराज म्हणले 2 दिवसात मी इथे येतो. मी त्यांना सांगितलं इथे अशी परिस्थिती आहे, त्या तिकडच्या अजंठा हॉटेल रोडला तर इतका घाण वास मारतोय. खड्डात पडलेला आहे काका ते माहिती आता. ते सगळ्या गोष्टी मी बाबांच्या कानावर टाकलं. बाबा म्हणले मी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सांगतो. बाबा राज्याचे पीडब्ल्यू मिनिस्टर आहे, तरी त्यांना आपल्यासाठी दखल घेतात. म्हणजे छोटं काम मी सांगायचं, माझ्या इथं गटर तुंबलंय, पण तरी ते ऐकून घेतात. हे महत्वाचा विषय. त्यामुळं आपल्याला सिस्टीम, आता तुम्ही मला सगळ्यांना का बोलावलं, आता मला सिस्टीम कळाली. एक 8-15 दिवसांत सगळी सिस्टीम बसवतो. महिन्याभरात आपलं 2 महिन्यात पूर्ण कॉलनी, पूर्ण वार्ड स्वच्छ राहील. बरोबर घेऊ का जबाबदारी यांच्याकडे? ताई, सगळ्या कर्मचारी ताई, काय बोला, हा बोला बोला, बोल जोरात बोल. काय प्रत्येक लेडीजला म्हणायचे आहे की प्रत्येक तुम्ही एरिया देता ना कोयना समितीला, मग तिथे 3 बायका प्रत्येक एरियामध्ये केला तर तो स्वच्छ राहील ना एरिया. तुम्ही 2-2 दिवसाला, आम्ही 8-8 दिवसाला मी एकटीच करते या साईडला. मग तो मला एवढं नाही होते एकटीला. म्हणून तर ताई सांगितलं ना. आता तुम्हाला, तुम्ही नाही एरिया वाटायचा, वाटून मी देणार, साहेबांना मी सांगणार. आता तुम्हाला एरिया वाटून देणार नाही. आणि रविवारची एक आम्हाला सुट्टी एक पाहिजे. आमचे 4 महिने झाले इकडं आम्हाला बदली केली, त्यामुळे आम्ही इकडं काही नाहीये. तुम्ही चांगलं बोलला. तुम्हाला आता तुम्हाला तसेच त्रास होणार नाही. मला माहिती आहे 2 महिना दिल्या की तेवढा एरिया साफ होत नाही, स्वच्छ होत नाही. आपण आता कॉलनी वाईजच करू. आणि पावडर मारायचं, पावडर मारायची जबाबदारी कुणाची, तुमची आहे का? हा, तुम्हाला पावडर मिळते का? आपण का मारत नाही? आपण आठवड्याला एकदा तरी मारायला पाहिजे. ठीक आहे, आठवड्याला, महिन्याला एकदा तरी मारायला. बरोबर आहे साहेब? रविवारची एक सुट्टी करायला लावायची. कारण आम्ही इतर वेळी सगळे कामं करतो. एक दिवस तरी सुट्टी पाहिजे ना आम्हाला. आता काय करा साहेब, एक माझी सूत्र आहे, सगळ्यांना मुलं बाळ आहेत. रविवारी एक तर अर्धा दिवस घ्या, नाहीतर सुट्टी द्या. एक सुट्टीच करा आम्हाला. पूर्ण आठवड्याभराचं काम करायचं म्हणजे काही जमत नाही ना. सगळं मुलांचं हे सगळं बघावं लागतं आम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. हा? आता आणि तुम्ही पेमेंट एक तेवढं वेळ अजून कोणाची काही सूचना केलं का? शिवल दर्शन हाऊसिंग सोसायटीमध्ये तर म्हणजे सर्वांची म्हणजे ड्रेनेज पाईप आहे. आपलीच म्हणजे 2 घरांची सोडले ना तर तिथले तिथं ते पाण्याचा निचर यांना त्रास होतोय. सांडपाण्याची तिथं काही म्हणजे हे नाहीये. तर तेवढं आपल्याला ड्रेनेज पाईप 2 घरांच्यासाठी काढायचं शिल्लक राहिलेलं.
तर ते करून यायच्यासाठी हे करायचं. ठीक त्या बोर्डवर बरं का बाई तुमची कॉलनीची बोला काका, अजून कोणाचं काय सुचलंय का? बोला का काका तुमची मंदिरात पण जातच नाही. त्या पहिला 2-3 दिवस किंवा जाताना पहिला मंदिरात नव्हता तर ते काय म्हणतात की बाबा नाही आम्हाला ते मंदिरात गेले की आम्हाला ओरडतात, आम्हाला बोलतात, आम्हाला मंदिरात साफसफाई करून देत नाही. मंदिराचा परिसर जो आहे हो म्हणजे मंदिराची म्हणजे आपलं गावच आहे ना ते मंदिर म्हणजे कंपाऊंडच. मंदिराचा जो साईडचा परिसर आहे हा रोटला जातो. आतलं नाही करत आपण. आम्हाला आतलं पण लोट पाहिजे कारण की ते आम्हाला मंदिर म्हणजे सर्व लोटायला नाही. सूचना घ्या तुम्ही बोर्ड करणार म्हणता ना तुमची नावं पाहिजे त्याच्यावर. आमचे कर्मचारी वाढवा, घंटा गाड्या वाढवा. छोट्या आम्हाला घंटा गाडी द्या, ट्रॅक्टर आम्हाला नको. ट्रॅक्टरच्या छोट्या घंटा गाडी द्या, 4 घंटा वाढवा. आमची धोत्र्यांची घंटा गाडी तुम्ही कचरा गोळा करता, बरोबर आहे का? हा ती राहू दे. मोठी गाडी तुम्हाला कचरा गोळा करायला. आणि तुम्ही आता कालचं उदाहरण समजा, हे कालचं तुम्ही स्वच्छ केलं साहेब. माझा राग काय इथं स्वच्छ केलं का? रस्त्यावर टाकलं. तुम्ही निम्म्या रस्त्यावर टाकताय आणि 2-2 दिवस उचलत नाही. कुठला धंदा काढला? असं कुठं असतं का? मागं माणूस हा? घंटा गाडी वाढवून द्या. काका बोला बोला. आणि घंटा गाडी वाढवून द्या, कर्मचारी वाढवून द्या. महिला कोण कर्मचारी घ्यायच्या नवीन ही माझ्या प्रभागातल्या मी आणि पूनमताई तुम्हाला पत्र देऊ. त्या कर्मचारी वाढवा आणि माझ्या प्रभागातल्या माझ्याकडेच ठेवा. तुम्ही इथल्या महिला तुम्ही गावात नेऊ नका. इथल्या ज्या स्थानिक आहे इथल्या इथं त्यांना चालता येतं. त्या बिचाऱ्यांना 7,000 पगार. ऐका, 7,000 पगार आणि 100 रुपये यायला जायला. असलं काय करू नका. हा त्यांची जबाबदारी माझी राहील की त्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, त्यांना मला मतदान केलंय, सगळ्यांना मला ताकदीने निवडून आणले. त्यामुळे त्यांच्या जबाबदारी माझी. आणि त्यांचा पगार किती होतो, त्यांना पगार किती मिळतो आणि त्यांना किती मिळतंय, त्या कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळायला पाहिजेत. मी नाही म्हणत नाही, महिना टू महिना पगार व्हायला पाहिजे ही माझी सूचना आहे. ती तुम्ही नोंद करून घ्या. माझं तुम्हाला पत्र बी असेल. मी दुसरा साहेब, कुत्र्यांचा विषय लय मोठा विषय माझ्यासाठी, ह्या विलासपूरसाठी आणि सगळ्यांसाठी. म्हणजे इथून पुढं मी नगरपालिकेत मला खाली बसायला लावू नका. माझी सगळी लोक घेऊन मी नगरपालिकेत सगळ्यांना घेऊन खाली बसेन. नवीन काहीतरी पांढरा पाडायला लावू नका. कारण की कुत्र्यांचा विषय, घोळक्यानं 50-50 कुत्री महिन्याला चावतात. एखाद्या गरीबाला चावला तर त्याच्याकडे इंजेक्शनला पैसे असतात. सिव्हिलला गेला तर त्याला नंबर मिळत नाही. अशी परिस्थिती आहे. कुत्र्यांचं काय करणार मला सांग. कुत्र्याचं आपण टेंडर काढलं होतं. हे हा भटक्या कुत्र्याचं आपण टेंडर काढलं होतं. हा पण नेमके आपल्याला 4 तारखेला ओपनिंग आणि 4 तारखेला आपली आचारसंहिता लागली. हा दुसरी गोष्ट, आता केंद्र सरकारचं आणि राज्य शासनाच्या GR नुसार नवीन आपल्याला ती भटक्या कुत्र्याला शेल्टर हाऊस बनवायचंय. त्याच्यामुळे नवीन टेंडर परत प्रसिद्ध करावं लागलं. आता काय करणार तात्पुरतं? आता समजा मला कुत्रं चावलंच माझ्या कॉलनीत, काय करायचं काय सांग. परवा शेरडवाल्याची 2 शेरड त्याला आपल्याकडे जी 5 गणीवाल्यांची गाडी येते त्यांना बोलवून आपण ती घेऊ शकतो, पकडू शकतो. परत ते काय करतात की बाबा प्रथम जो पहिला GR आता त्या GR नुसार त्यांचं ते ऑपरेटिंग करतात आणि ज्या त्या भागात पकडले होते त्याच भागात परत सोडतात. ठीक आहे, त्याच्यावर आपण मार्ग काढू. पण आता जिथं जिथं आम्ही तुम्हाला सूचना करू, त्या बारामतीवाली बोलवा, पाचगणी बोलवा, तर तुम्ही कुठनंही बोलवा. आमचं काय म्हणणं नाही.
आता जिथं जिथं अडचण होती कुठं चालू कुठं लसीकरण करा ना कुत्र्यांना. ते करणार की लसीकरणच असतं पण होते काय लसीकरण करून परत ज्या त्या भागात सोडले जातात. हे काय करतात ज्या त्या भागात परत सोडतात त्याच्यावर आपण नगरपालिकेत ज्या दिवशी जीबी असेल त्या दिवशी पहिला आवाज आपला कुत्र्यासाठी असेल आणि स्वच्छता पहिला विषय काही झालं तरी आपल्या भागातलं स्वच्छता आपल्या भागातलं पाणी आणि कुत्र्यांचा विषय सगळ्यात मोठा विषय जो पहिला मी पहिल्या दिवशी पूनमताई मी पहिल्या दिवशी जे काय सभागृहात मांडणार ते विषय मांडणार बोला. आता तुम्ही नाही काय माहिती का संभाळलेल्या कुत्र्याला सुद्धा काय करते ते काय झालं माहिती का? रस्त्यावर फिरा आणते त्याला रस्त्यावर हागावतात कुत्री. गेल्या वर्षी आपण खरं मोहीम टाकली होती. सुद्धा काय करतात रस्त्यावर आणतात आणि रस्त्यावर हागावतात. काय कारण आहे तुमचं घाण आहे ती. बरोबर आहे बरोबर तुम्हाला सफाई कर्मचाऱ्यांना निदर्शनास येत असत कुत्री पाळल्यात ना घरात हागवा. हा खरी गोष्ट. हा माझी वैयक्तिक माझं ऑब्झर्वेशन आहे. आता हे कमानीपत्र स्वच्छ करा आज आणि गोपाळ वस्तीत जायचं तुमच्यावर मी येतो. गोपाळ वस्ती रस्त्याने कचरा टाकती लोक महाराजांना असतात महाराज गाडीतनं फिरत असतात एखादा मंत्री आला एखादा कारण की मेन रोडला जातात लोक बघतात तुमच्या शहरात स्वच्छता नाही. मी तुम्हाला सगळे फोटो दाखवतो आजपासून रोज तुम्हाला फोटो टाकेन तुमचा माझा या महिलांचा आमच्या यांचा एक ग्रुप करू म्हणजे कुठं अडचण आहे कुठं मी तुम्हाला सांगेन. दुसरं आपल्याकडे नगरपालिकेचं ऑफिस आहे या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये काय चालतं नुसतं पैसे गोळा करणार सागर तुला सांगतो आणि नुसतं पैसे गोळा करायला दादागिरी करायची नाही लोकांच्या. लोक इथं आलेली लोकांची कामं व्हायला पाहिजेत. लोकांना म्हणायचं जा नगरपालिकेत ये नगरपालिकेत जा पैसे भर चालणार नाही. काय असेल ते इथं उतारा 8चा उतारा इथं द्यायचा. मी तुम्हाला पत्र देतो तुम्ही इथनं नगरपालिकेत एखादा आमचा हे बघा उदाहरण सांगतो आमचे काका चालत जातात ह्या काकांना तुम्ही म्हणाल नगरपालिकेत जावा तिथनं पोहोचा ना परत माझ्याकडे या परत नगरपालिकेत जा. मी तुला काय सांगतोय काकांचं उदाहरण सांगितलं हे काका माझी गाडी चालवत नाहीत चालत चालतात त्यांना काय करायचं तुम्ही म्हणणार जा नगरपालिकेत ये नगरपालिकेत चालणार नाही. इथलं काम या भागातलं शाहूनगर विलासपूर गोळीबार पर्यंत सगळं काम तिथंच व्हायला पाहिजे. ही जबाबदारी माझी. तुला ऑनलाईन करायचंय काय नाही तिथली सिस्टीम तुमच्या ऐका 2 मिनिट आपले होत नसेल मला माहिती आहे गावात सगळं तुमचं हे मेन ऑफिस आहे पण 2 दिवस तुम्ही 2 दिवस बोर्ड लावायचा तिथली सगळी सिस्टीम 2 दिवस आमच्याकडनं पैसे वसूल करताना 2 दिवस तिथले कर्मचारी इथे येऊन आमच्या लोकांची कामं करून द्यायची. आपण दिवस ठरवू एक सोमवार ठरवू आणि एक शुक्रवार ठरवू बरोबर आहे का. म्हणजे लोकांची आपल्या भागातली लोकांची कामं तिथंच व्हायला पाहिजे. ती तुमच्याकडे बोल बोल जोरात बोल. हा मालमत्ता कराची जर उतारा काढायचा झाला हा. त्याच्या ऑनलाईन चेक करायला लागतं. हा. त्याची सुविधा आपल्या इथं व्हावी आपल्या इथं जर झाली हा. तर ते मार्गी सोयीस्कर होईल. ते पत्र द्यायचं माझं नाही प्रश्न असा आहे की तुम्ही ते काम तुम्ही सोयीनं तारखा देऊन लोकांना करून आणून द्या ना इथं उपलब्ध करा. नाही पण बाय म्हणतात मग 2 दिवस आपल्याकडेच कर्मचारी घ्यायची. हो, मग नाही, नाही, तेच नाही. ठीक. हेच सांगतोय हे आता बघा ती जबाबदारी माझी कशी आणायची काय करायची. 2 दिवस आपल्याकडे सोमवार नाहीतर शुक्रवार तुम्ही सांगाल ते दिवस ठेवू कारण की आपल्या लोकांचं आहे बघा. काही लोक माझ्याकडे येत नाहीत काही लोक परस्पर जातात जाऊ दे माझं काही म्हणणं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे आमच्या लोकांचं काम व्हायला पाहिजे आमच्या सुविधा मिळायला पाहिजे. तुम्ही आणि पिशे मी तुला आगाऊपणा म्हणून बोलत नाही. आलेल्या माणसाशी व्यवस्थित बोलायचं आलेल्या माणसाशी व्यवस्थित ट्रीट करायचं. तुम्ही जा रे इकडं जा रे तिकडं चालणार नाही. तिथला दवाखाना साहेब तिथला दवाखाना स्वच्छ पाहिजे. तिथला दवाखाना स्वच्छ नाही तिथं ते दोन्ही डॉक्टर चांगले आहेत त्या मॅडम चांगले आहेत परत ते कर्मचारी आहेत ते चांगले आहेत. गरीब लोकांना सुविधासाठी आपण त्या नगरपालिकेतनं ते केलेलं आहे. तुम्हाला मी नवीन जागा ते पलीकडचं मोकळे ते बांधून देतो तिथं 4-5 खॉट लावता येईल अशी परिस्थिती करून देतो. तुला काय पाहिजे ते आमच्या ऑफिसला सांग माझं काय पत्र पाहिजे तसं मी पत्र देतो. अहो तुम्ही जाऊ शकता का हे माझे काका जाऊ शकतात जिन्यातनं वर चढता येत नाही. आता काय करतो ग्राउंडला पाहिजे. नाही 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 आता नवीन आयडिया करतो. मोठा हॉल बांधलाय सगळी मोठी माणसं वर टाकतो
सगळी गोष्टवाली बिष्टवाली सगळी वर टाकतो, दवाखाना सगळा खाली करतो आणि पिशे साहेबांना जरा वर चढू दे, जरा पायऱ्या चढू दे. आणि पण त्याच्याबरोबर काय होणार आहे, अडचण काय, ज्येष्ठाला जाता येतं आणि काय घरात ज्येष्ठच आहेत. 80% आपल्याकडे म्हणजे 60% ज्येष्ठ भरपूर आहेत, रिटायर झाल्यात ते जातात. पण त्याची सुविधा मी करून देतो. नवीन इमारत पलीकडे मोकळी जागा आहे, ते बांधून देऊ. आणि दवाखाना माझं प्लॅनिंग आहे, दवाखाना आपल्याकडे 50 बेडचा दवाखाना, एक स्विमिंग टँक. तुम्हाला ह्या वर्षभरात माझं जी काय प्लॅनिंग आहे पूनमताईचं माझं, आपल्या भागात स्विमिंग टँक आणि दवाखाना 50 बेडचा असून दे. कारण की आपण इथलं सिव्हिल, आपण सातारा शहराचं टोक आहे आणि नाक आहे, आपण नाक आहे सातारा शहराचं, म्हणून साहेब स्वच्छ पाहिजे मला नाक, आणि आपण ते करू. माझं टार्गेट ते पहिलं दवाखाना आणि ते महत्वाचा विषय. बाबांचं खरं खरं मनापासून सगळ्यांना तुम्ही आभार मानायला पाहिजे. आपल्या मराठी शाळेत, आपली मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा, काल महाराजांना आपल्या शाळेला त्या सोसायटी काय अश्विनी सोसायटीचं मनापासून आभार माहिती. 10 गुंठे जागा त्यांना सोसायटीना मराठी शाळेला, जिल्हा परिषद शाळेला लिहून दिली मला, आणि त्याला मंजुरी बाबांना आणि आपले जयकुमार गोरे साहेब आपले ग्रामीणचे मंत्री, त्यांचं बी मनापासून आभार मानायला पाहिजे. त्यांना आपल्याला ते जागेसाठी सीओला लगेच माझ्यासाठी पत्र दिलं, बाबांचं त्यांना पत्र दिलं, 50 लाख रुपये बाबांना मंजूर केले. आणि आपण आता ती प्रोसेस चालू आहे. सगळ्यात भारी डिजिटल शाळा आपण या विलासपूरची करणार आहे, की चांगली शाळा करणार आहे. आपली मुलं शिकली तर आपल्याला पुढे काहीतरी होईल. आपला एखादा मुलगा कलेक्टर व्हावा, आपला मुलगा तहसीलदार व्हावा, प्रांत व्हावा, आपला मुलगा सीओ व्हावा, सीए व्हावा. आपली सगळ्यांची इच्छा आहे ना. आपण नाही शिकलो, आपल्याला जमलं नाही, पण आता इंग्लिश मिडियमला पेक्षा आपली शाळा चांगली होईल, ही जबाबदारी माझी आहे. आणि खरोखर महाराजांचे मनापासून तुम्ही आभार माना पाहिजेत. हे जी काय करताना साहेब, आता आपण बसून सिस्टीम लावू, सगळ्यांसमोर तुम्हाला सिस्टीम लावून देतो. इथून पुढं महिन्यातनं एक मीटिंग आपण लावायची, एक तारीख ठरवू. 1 तारखेला लोकांच्या समस्या, लोकांच्या अडीअडचणी, जबाबदारी माझी राहील. आता जी सगळ्यांना आपण डिजिटल करतोय, ऑनलाईन तर करतोय, ऑफिस चालू आहे. या ऑफिसमध्ये माझ्या कुठल्याही घंटागाडी बी बंद होणार नाही, टँकर होणार नाही. आपल्या ॲम्ब्युलन्स आहे, आपण एक माहुलीला जाणारी गाडी स्वतःची विलासपूर गोळीबारला करणार आहे. कुणी माझ्या हिशोबाने कुणाला वाईट असा प्रसंग येऊ नये. पण अडचण काय होती, गावातली गाडी मागायला गेलो तर ती गाडी बुक असल्यावर तेवढ्या माणसांना वेटिंग करायला लागतं. आपल्या स्वतःची गाडी, नगरपालिकेची नाही, माझ्या खर्चानं माझी आणि पूनमताईची म्हणून गाडी आपण करणार आहे. आपली सुविधा आपण करायला लागणार आहे. तिथून पुढं प्रत्येक महिन्याला एक मीटिंग ठेवतो. आता रविवारी एक मीटिंग का ठेवतो, पाणी पुरवठ्याचं. साहेब तुमचा विषय सांगला की पाणी पुरवठा महत्वाचा विषय, अख्खा पाणी पुरवठा बोलून आणून हे महत्वाचा विषय. पण माझ्या हिशोबानं 3 महिन्यात आता जवळजवळ टाक्या सगळ्या तयार झाल्यात. 3 महिन्यात आपण ते नवीन कनेक्शन चालू होणार आहे. कारण की आता खूप अडचण आहे. 2 दिवस पाणी येतं, 3 दिवस नाही. आता तुम्ही बघितलं ना तर चला, रोज संध्याकाळी इतकं पाणी वाहून जातंय त्या पुलाखाली. म्हणजे इतकं पाणी तुम्ही बघाल, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, वाहून जाते पाणी. त्याला अडचण काय, तो पूल फोडायला लागतोय, खाल्लं पाणी तर लिकेज कुठनं तरी इथं आपल्या अजट हॉटेलवर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही सगळीजण आज पहिल्या दिवसाला आला. आता इथून पुढं मी स्वतः प्रत्येक कॉलनीत फिरणार आहे, पूनमताई फिरणार आहेत. आम्ही दोघांनी जबाबदारी वाटून घेणार आहे. कुठं कुणी फिरायचं, कुठं काय करायचं. घंटा गाडीवाली मला घंटा गाडी वाढवून पाहिजेत. आता घंटा गाडी आली का? हा, नाही आली तर माझं पत्र घ्या. मी विनयदर्शक झालोय. मी ऐकून घेणार नाही. माझ्या सोयीनं काम नाही केलं हे बंद कर. आपल्या मेन रोडच्या पहिल्या कामानी घेणार आहेत. आपल्या मेन रोडच्या कामानी घेतल्यानंतर आज कॉलनीत, प्रत्येक कॉलनीत बोर्ड लावणार आहे. त्या महिन्याभरात बोर्ड तुम्हाला सगळ्या कॉलनीत दिसतात. त्यात शिवाजी महाराजांचा फोटो असेल, हा एवढंच. कारण की महाराजांचा फोटो आणि त्यांच्या नगरीत राहतोय, त्यांच्या जीवा उड्या मारतोय, त्यामुळे शिवाजी महाराजांचा फोटो आपल्यावर असेल. सगळ्या कॉलनीला आपापल्या पद्धतीने ओळख दिली जाईल. हे आपलं सिस्टीम आहे. साहेब तुम्ही आणि सागर, तुमच्याकडे कुणी अडचणीचा माणूस आला, काय झालं तर जबाबदारी आपल्या ॲम्ब्युलन्स आहे तिथं, त्या आरोग्याच्या डॉक्टरला बी एकदा बोलवून घेतो. आता मी येतो सांगायला.
नाही कुठं तरी झालं पाहिजे. काय पाहिजे भरपूर झालं पाहिजे. ऐका, अख्ख्या साताऱ्यात शिवेंद्रबाबांचा मानस आहे, शिवेंद्रबाबांचं टार्गेट आहे. त्यांचं वेगळं, पुरुषांचं वेगळं. जितके महिलांना गरज आहे तेवढं महिलांचं कुठंच काय नाहीये, पण बाबांचं टार्गेट आहे. सगळ्यात आता पहिलं काम करणार आहे पार्किंगचं, सातारा शहराचं पार्किंगचं आणि टॉयलेटचं काम महत्वाचं आहे. कुठंही काय आता तुम्ही काय काय तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या स्वच्छ करायला चालू करा. आणि पुढच्या रविवारी नाही तर या रविवारी एक पाणी पुरवठ्याची मीटिंग लावू, पाणी पुरवठ्याचे अधिकारी बोलू. आणि नुसतेच अधिकारी नाहीत, जे खालचे कर्मचारी आहेत, करणारे काम आहेत, त्यांना बी बोलू. आले का पप्पू कांबळे? पुढे हे कुठे आहे समीर? हा दादा या ना. लाईट आहे, लाईट आहे सगळीकडे. आणि रात्रभर लाईट चालू होत नाही. 11 नंतर जाते नाही. आता कोणा सुटली का? सगळ्या घराची लाईट गेली तर परत चालू होत नाही. अख्ख्या सगळ्यांच्या घरात घरातली येते पण स्ट्रीट लाईट आता काल कोणा हा तिथं काय आलंय, त्या डीपीयू लोड येतोय. काल मी कोणा सुटली अख्खी लाईट गेलती तरी आपण रात्री लावली. परवा दिवशी गेलती, कुणीही तक्रार केली नव्हती. मी स्वतः फिरायला गेलो तेव्हा कळायला आपल्याला लाईटच्या अडचणी करता येईल. लोड हा नवीन डीपीचं आपण पत्र दिलंय, त्या नवीन डीपीत आपण मंजूर करू. अजून काय साहेब बोला. मी एक विनंती करतो. हा बोला. उमरा झाड आणि पेपळ झाड माझ्या याच्यामध्ये आहे. हा. तुम्ही भयंकर उंच गेले, हा. त्याला जरा कमी करा. आपण पाणी समजतं कसं. आणि तो नाला आहे ना गटर, नाला गटर आलेलं पुढे कचरा काय लावले, कचरा काय लावले. कुठं चालवतो आपले जे लेडीजचं केंद्र आहे का नाही, त्यांचं supervisor. एक मिनिटं बाई, ऐका ना. हा मला तू बोल नको. जोरात बोल, जोरात सगळ्यांना कोण काय दिलंय? म्हणजे बिल निघालं पेमेंट करणार का? मग काय करत नाही बाळांनो. एका दिवशी त्यांच्या घरी जेवायला नसतं तर येणार असं करू नका. हात करून त्यांचं महिन्या टू महिना पेमेंट करा. आज पेमेंट करायचं. हा किती महिन्याचं पेमेंट राहिले? काय म्हणजे आहेत का? खरं आहे का? खरं आहे का? बोल की. आता दिलंय ना. सप्टेंबर का दिलंय? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ठीक आहे, परत तो कामावर काढा तुम्ही जेव्हा काय बोलता. मला काय विनंती आहे. साहेब बघा, 4 महिने पेमेंट देत नाही, त्यांना खायचं काय? आता तुम्ही ज्यांचं पेमेंट दिलं तर आम्ही त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करायच्या कशा करायच्या? ऐकून घ्या. आपण टेंडर तारखाला ज्या परवा दिवशी पण बाहेर रात्री फोन झाला आणि बाईनं फोन केला, बाईने त्याला बोलवून घेतलं. त्यांनी पण रात्री स्ट्राईक केलं होतं की आमचं पेमेंट दिलं नाही, पाणी सोडणार नाही का? परवाशी सांगितलं बाईनं मला. म्हटलं चला काय तर करा. बाईने 5 मिनिटात त्याला पेमेंट होईल. परवा दिवशी त्या पाणी पुरवठ्यानं बंद केलं. त्यांना ठरवलं उद्यापासून पाणी सोडायचं नाही. महिन्याचा पगार गणेशने मला फोन केला. गणेश म्हणला ते म्हणले उद्यापासून पाणी सोडणार नाही. त्यांना मी सगळ्या कर्मचाऱ्याला फोन केला. एक काम करा म्हणलं, 5-5, 10-10 हजार रुपये माझ्याकडनं घ्या आणि पण पाणी सोडा. लोकांना वेटीस धरू नका. तुम्हाला पगार नाही झाला म्हणून लोकांना आता या बिचारा झाडतात ना, त्या म्हणल्या उद्यापासून झाडणार नाही. 4 महिने पगार नाही झाला तर काय करायचं आपण? तसं नाही का तुम्ही त्यांना महिना टू महिना पेमेंट. साहेब ही जबाबदारी त्यांची नाहीये. मालक तुम्ही आहे, नगरपालिकेचे साहेब तुम्ही आहे. तुम्ही तुमची जबाबदारी आहे. त्यांचं पेमेंट होतं का नाही, कॉन्ट्रॅक्टर देतो नाही देतो, मी तुम्हाला त्यांना कॉन्ट्रॅक्टरचा माझा काही संबंध नाही. इथून पुढं तुम्हाला विचारणार त्यांचं पेमेंट झालं का. त्यांच्या पेमेंटसाठी जरी नगरपालिकेनं जरी नाही दिलं तर ह्यांना आपण अटी शर्ती घेतलेल्या आहेत की 2 पेमेंट तुम्ही तुमचे स्वतःचे करायचे. बोला आई बोला बोला. गटाराचा विषय तुम्ही काढला, गटारा स्वच्छ करा. जिथं गटारच नाही तिथं काय? गटर नवीन बांधायचे ना. आमच्या लाईनला कुठल्या ताई? आई कुठल्या? प्रोजेक्ट समोर बिलकुल गटार नाही. पूर्वी आम्ही केलेली आहे ती गटार आता तुमचं तिकडं, कारण लोकांनी तिकडे कचरा टाकलाय. तर ते आम्ही 2-2 हजार रुपये दिवसा लोक येत नाहीत काढायला. आणि पर्सनली काढतोय तो, पण त्याची तरी ती झाली पाहिजेत ना. आणि ते जागच्या जागेवर तुम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी एखादा हे काढा, चेंबर काढा, म्हणजे तो स्वच्छ करेल. तुमची पण गरज नाही पडणार. आम्ही काम करतो पुढे आम्ही पण काढू. प्रत्येकाचं त्यांच्यावर डिपेंड राहायचं नाहीये.
पण ऍटलीस्ट तुम्ही गटार तर काढा ना. तुम्ही आता रस्ते केले, गटार नाहीत, पाणी पण व्यवस्थित अजून आमच्याकडे येत नाही. म्हणजे मी इथं पर्सनली नसते, कधी कधी असते, तरी पण मी मुद्दे मानत जेव्हा आहे तेव्हा. ऐक माझा आता तुमचं ऐकून घेतो. मला तुम्ही निवडून दिलं, इतक्या वर्ष नगरपालिका होती, नगरपालिका नव्हती, ग्रामपंचायत होती, पंचायत समिती होती, तेव्हा काही ठिकाणी कामं राहिलेत, काय आता तुमच्या इथं ऍक्च्युली गाडी जायला पार्किंगला रस्त्याच्या कंपाऊंडच्या बाहेर तुमचा कुणाचाही कुठलाही माझंच आहे. माझ्या घरात कंपाऊंडच्या बाहेर माझा अधिकार नाही, बरोबर नगरपालिकेचा अधिकार आहे, बरोबर आहे का? हा, तर तुम्ही काय करताय सगळेजण, आता तुम्हाला कॉलनीतच नेतो, सगळेजण कॉलनीच्या आपल्या दारात लांबपर्यंत कॉन्क्रीट करतात. रस्ता होतोय एवढा आणि कॉन्क्रीट म्हणजे एवढा रस्ता असला तर ते एवढा होतोय. हा बरोबर आहे, बोला. पण मग तुम्ही त्याच्यावर पण कारवाई करा. हा, रेडी सगळे. अहो मी कारवाई करायला बसतोय, काम चांगलं करायला बसतोय, काय करायचंय कारवाई? परत मला मत देणार नाही तुम्ही. मी कारवाई करायला लागलो की मत देणार नाही परत मला. तुम्ही काही इलिगल करू नका, इलिगल करा असं सांगतच नाही. लिगल जे आहे ते करा. पण सगळ्यांना म्हणजे जे लोक सुशिक्षित आहेत त्यांना कळणार आहे की तुम्ही काय केलंय. तुमची सूचना कळली, तुमच्यावर मी ही करत नाही. मी तुमच्यावर आता इथलं झालं की तुमच्या घरी येतो, मला दाखवा, त्याच्यावर आपण मार्ग काढतो. इथून वर जाणारा तानाजी पाटलांच्या घराकडचा जो रस्ता आहे, तो रस्ता कितीतरी दिवस झालं बंद आहे. आता जिथं मातीचा ढिगारा पडलेला आहे, 8 दिवस झालं 4 व्हीलर वर जात नाही. आणि त्याच्या आधीच तुम्हाला माहितीच आहे, तो झालेला नाही. याशिवाय गटराचं पाणी रस्त्यावर येते. एक अजून थोडं गटराचं पाणी रस्त्यावर येते, तिथे इतकं प्रचंड प्रमाणात नंतर पावसाळ्यात आळोपा पावते, सगळ्या गोंशी असतात ते. अनेकांनी बघितलेले आहेत, निलेशला माहिती आहे. गटर केले की सर? गटर केलंय, पण ते पलीकडचं जे अपार्टमेंटचं येणारं पाणी आहे ते जुन्या पाईपलाईनला पलीकडनं जोडले. ती पाईपलाईन त्यावेळेला मी सबलाईन त्या योगेशला सांगत होतो तिथं जोडू नका, ती फुटली आहे पाईपलाईन, तरी त्याला जोडलं. ते आता सगळीच फुटली आणि सगळं पाणी रस्त्यावर येतं. ठीक आहे, आता मी बघायला येतो थोड्या वेळात. आणि रस्ता तुमचा आज संध्याकाळपर्यंत नाही केला तर मला संध्याकाळी येऊन कान धरायची एवढी जबाबदारी तुमची. आज संध्याकाळपर्यंत तुमचा मेन रोड मी स्वतः बघून गेलोय, काल टू व्हीलर बी नीट जात नाही, तिथं आपण ते गटर काढल्यामुळे टू व्हीलर जात नाही. तुमचा आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला जायला यायला रस्ता आणि तो निलेशच्या घरापासून चौकात खड्डा पडलाय, मी काल दाखवलाय. आज संध्याकाळपर्यंत उद्या दुपारपर्यंत तुम्हाला मी करून द्यायची जबाबदारी माझी. हा, ही झाली की तिथं चालू करणार आहे, पण मी तुम्हाला आता जायला यायला तर करून देतो. चालेल, राजू दादा तुम्ही बोला, अध्यक्ष बोला. एका बाजूला गटार एका बाजूला नाही, त्यामुळे ऐका ना, मला तुम्ही आता निवडून दिलंय. अजून कंटिन्यू 25 वर्ष माझ्या तरफ. मी काय म्हणतोय, एक 6 महिन्यात वर्षभरात कुठल्याही कॉलनीत गटर, कुठल्याही कॉलनीत पाण्याची लाईन, अजून तुम्हाला महत्वाचं सांगतो, या 2 महिन्यात आपल्याला गॅसची पाईपलाईनची लाईन आली. सगळ्यात पहिला वॉर्ड धरलाय आपला घेतलाय, वॉर्ड क्रमांक 17, गॅसची पाईपलाईन. हे आता रस्ते केलेले सगळे केलेले परत फोडणार आहेत, पण ते मला मी सीओ साहेबांशी बोलणार आहे, अध्यक्षांशी बोलणार आहे. जे रस्ते चांगले केले आहेत ते फोडणार आहेत, त्याला परत डागडुजी करायची जबाबदारी कुणाची? कारण की पाणी पुरवठाला काय करतो, फोडतो, निघून जातो, जरा मुजावतो, ओके, पण तिथं माणसं चालतात का नाही चालतात कोणी बघत नाही. म्हणून ती जबाबदारी आपली. आता गॅसची पाईपलाईन येणार आहे 6 महिन्यात, आता 2-3 महिन्यात गॅसची पाईपलाईन येणार आहे. सगळ्यांना गॅस घर टू घर आपला जसं बटन दाबू तसं मीटरवर येणार आहे, तसंच पाण्याचं बी आहे. 24 तास आपल्या विलासपूरला, गोळीबारला पाणी येणार आहे. 36 कोटी रुपयाची बाबांना स्कीम मंजूर केलेली आहे, तर ते बी विषय संपल. पण तुमच्या गटराची जबाबदारी माझी. तुम्ही मला पत्र द्या. सोसायटी नुसतं एकट्याच काय झालंय, सोसायटीतल्या सगळ्या माणसाचं त्या तुमच्या वतीनच निवडून आलोय, तुमच्या ताकदीनं आलोय, त्यामुळे माझी आणि पूनमताईची जबाबदारी ती आहेच, ती काही टाळत नाही. मला अजून कोण काका आहेत का? काय पाणी मला येत नाही, फक्त डिपॉझिट भरले वर्ष झालं तुला भरतोय, पाणी मिळायला येत नाही. ऐका 2 मिनिटं, सगळ्यांचा आभार मानतो. ऐका जरा 2 मिनिटं. नवीन नगरसेवक पूनमताई माझी बहीण, ती बी 2 शब्द बोलत, तिला मी बोलू देणार. कामं नक्कीच करणार आहे. तुम्ही हक्कानं मला कामं सांगा, कुठं काय कामं असतील फोन करा, कधीही फोन करा, मी फोन घेईन, तिथं बोलवा, काय कामं असतील ती सांगा, ते करू आपण नक्की सगळी. धन्यवाद.
बोला साहेब बोला बोला की दादा ए रेकॉर्डिंग कर. गटर आपलं बाळासाहेबांच्या तिथलं गटर पडलेलं आहे. तर ते गटर टोटल चौकअपच आहे, बंदच आहे. तर तेवढं गटर जर हे केलं, तुमचे बाळासाहेब आपले बाळासाहेब, आपलेच बाळासाहेब, लक्षात आलं का? हा, तर ते गटर पडलंय आणि ते टोटली चोकअप आहे. तर तेवढं गटर तर म्हणजे ते पाणी चालू आहे मेन रोडला. मेन रोड. आणि सगळ्यात महत्वाचं, पोल्ट्रीमध्ये इतका इश्यू आहे आणि गाड्या आपल्या तिथं उभ्या राहतात सगळ्या. तर तिथनं जर एखादी लेडीज गेली किंवा काय, तर तो मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणजे भविष्यात बी होऊ शकतो, आताही आहे. आपण त्याच्यावर काय लक्ष नाही दिलेलं. पण आता आज तर 31 आहे. आज बघा तिथं कसं काय हे आहे ते. तर ते फक्त निवेदन द्या. फोन लावतो पीआय साहेबांना फोन लावतो, डीवायएसपी साहेबांना ठेवा, बरोबर आहे. आणि रोजचा बी विषय ना, मागे मी तिथल्या पोल्ट्रीतल्या लोकांना बी त्रास होतोय. त्या पोल्ट्रीतल्या लोकांना मी सांगितलं, त्यांना तिथं महिला वगैरे आहेत पोल्ट्रीच्या, आणि आपली मुलं जी काय आता ते काल तर मला याचा फोन आला सचिन पाटलाचा, तिथं मुलं कोयते घेऊन जात म्हणजे अशी परिस्थिती आहे. आणि तिथं नवीन आपण मंदिर बांधलंय, हनुमानचं मंदिर बांधलंय. त्या मंदिराला बी सगळेजण जात जावा. त्या कट्ट्यावर नवीन काढले, सांगितलं कट्ट्यावर दारू. मंदिराची पाईपलाईन आहे ना, त्याचं पाणी त्यांनी बंद केलंय का? तर ती पाणी घेते म्हणून त्यांनी बंद केली. ती बरोबर होती का साहेब? आता आपण बसून पहिला तुम्ही जावा ताई, तुम्ही तुमच्या 1 मिनिट सगळ्यांचे आभार मानतो. कोण आभार मानताय का? तुम्हीच माना, मी सगळं करायचं म्हणजे वार्ड क्रमांक 17 मध्ये नवनिर्वाचित नगरसेवक फिरोजबाई पूनमताई मॅडम, आज हा पहिलाच आपला अडी अडचणी समस्या विलासपूरमध्ये ज्या काय अडचणी आहेत, ज्या पाण्याच्या, ह्याच्या, रस्त्याच्या, गटाराच्या, या सर्व आपण मोठ्या हिमतीनं फिरोजबाईने बोलल्याप्रमाणे हजारावर मांडल्या. त्या समस्या आणि काही इथून पुढे आपला वार्ड कसा सुशिक्षित पद्धती चांगल्या पद्धतीने करायचा आहे याबद्दल फिरोजबाईंनी सूचना दिल्या. आणि त्याचबरोबर आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपल्यामध्ये सुद्धा सूचना करून काय अडचणी आहेत त्या फिरोजबाईच्या माध्यमातून पूनमताईच्याकडे किंवा आता नगरपालिका, आता याच्या अगोदर नगरपालिकेकडे प्रशासक होते, आता आपल्याकडं तिथं प्रशासक नाही. आता नगरपालिका कामकाज चांगलं चालू होईल. आतापर्यंत दुर्लक्ष झालं, पण आता इथून पुढे फिरोजबाईच्या माध्यमातून आपल्या वार्डात, तर आता ते सांगितलं 1 नंबर वार्ड आपल्या साहेबांसह सांगितलं मगाशी की हा वार्ड पुढच्या 31 डिसेंबरपर्यंत सगळे सोयीयुक्त आता दिसला पाहिजे. हे आपण सर्वांनी मान्य केले आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी वागूया, सगळ्यांनी मदत करूया. फिरोजबाईंनी जे आता काही डिजिटलचं वगैरे दिले त्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही. तरी आपण सर्वांनी इथून पुढे सर्व संपर्कात राहून जसा चांगला वार्ड आपल्याला करता येईल एवढा करूया, एवढीच विनंती करतो. आणि आपण सर्वजण या सहजात थोडक्या वेळात त्यांनी सूचना केली, एवढ्या संख्येनं आला उपस्थित राहिला आणि सगळ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्याबद्दल नगरपालिकेचे अधिकारी किंवा आपण सर्वजण उपस्थित राहिले. नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसुद्धा आमच्या संपर्कात राहा, सगळ्यांनी मदत करू. आम्ही तुम्ही आमच्या संपर्कात राहा. जसे मॅडम सांगितलं, ज्या वार्डात तुम्ही जा, ज्या भागात जा, तिथं त्या कर्मचाऱ्यांची पुन्हा ती गावातल्या घराच्या लोकांनी सही या. यापूर्वी तुमची गाडी बरगाव साहेब जी कचऱ्याची गाडी जी आहे ना फिरत होती, त्याला त्या गाडी गेली का तिथं सही घेत होती, त्या आता ती सही याची बद्दल केली तुम्ही. त्या गाडी कुठं गेली काय झाले कळतच नाही. तर आपण त्या पद्धतीने आपण पुढे इथून पुढे सगळ्यांनी वाटचाल करूया अशी विनंती करतो आणि आभार मानतो सगळ्यांनी. सोसायटीतल्या सगळे मला एक विनंती करायची, सोसायटीतल्या लोकांना आपल्या कॉलनीतल्या सगळ्यांना सदस्यांना एक पत्र द्यावं. आपल्या कॉलनीत स्वच्छता ठेवावी, कचरा टाकू नये. काय करतात नवीन पद्धत आहे, गाडी बसायचं, बॅग आणायची, टाकून द्यायची. आता फॉरेस्ट कॉलनीतले कुणी बी आता नवीन काढलंय, ह्या कोपऱ्यात आता कमान आहे ना, त्या कमानीत कचरकुंडी करून टाकली. तर फक्त फॉरेस्ट कॉलनीचा विषय नाही, तशी गोळीबारची बी जबाबदारी माझी आहे आणि फॉरेस्ट कॉलनी ह्या एरियाची बी जबाबदारी माझी आहे. तर सोसायटीतल्या चेअरमन, व्हाईस चेअरमननं सगळ्यांना पायरी पार्क, जास्त करून पायरी पार्ककडं तुमचं गोळीबारच्या वरच्या भागाकडे लक्ष नाही. कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळीकडे विश्वकर्मा सोसायटी सगळेच त्या पट्ट्यात तुम्ही लक्ष घाला. आपण आता चार्ट ठरवू, आपण आता थोड्या वेळानं तुम्ही आपण बसून चार्ट ठरवू. मुकदम साहेब बसू, चार्ट ठरवू. साहेब कचरा गाडी लावून
कचरा गाडीवाल्यांनी पण त्यांनी पण सह्या घ्यायच्या. तुम्ही सगळेजण आला, सह्या घ्यायच्या. तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. पुढच्या महिन्यात आरोग्याची परत एकदा मिटिंग घेतो, पण पाणी पुरवठ्याची रविवारी सकाळी 10 वाजता मिटिंग लावतो, अधिकाऱ्यांशी बोलतो. परत मी तुम्हाला सूचना म्हणजे फोन नंबर काढेल, सगळ्यांना निरोप देतो. पाणी पुरवठ्याची महत्वाची मिटिंग आहे, तेव्हा विलासपूर गोळीबारचे सगळे नागरिक सगळ्यांच्या समस्यासाठी, जो कर्मचारी असेल, जो काम करणारा प्लंबर असेल, त्या अधिकारी असेल, सगळ्याच जण बोलावतो. म्हणजे काय होईल, आपल्याला कुणाच्या घरात पाणी येतंय, कुणाच्या घरात पाणी नाही हे मला काही कळत नाही, कुठल्या ताब्यात येतं. आणि पाणी महत्वाचं, पाणी सोडणारी बोलू, ज्यांच्याकडे किती अटी फिरवायच्या, कुणाकडे किती अटी फिरवायच्या, त्यांना मी दाखवतो कशी काय अटी फिरवते जातो. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. आपण परत चालू करू परत. हा माझी जबाबदारी एवढं Thank you.